हे बघा, हे आत्ताच मी झाडावरनं ताजे ताजे दोडके काढले. आता मी यांना सोलून घेते आणि मस्त सुक्या जवल्यामध्ये टाकून मस्त बनवते. सुका जवला घेतला आहे मी. या जवल्याला ना मी थोडं थोडं भाजून घेते. कधी पण सुकी मच्छी करायची असेल ना, बोंबील असो, सुकट, कोळंबी असू दे, जवळा असू दे, थोडं थोडं असं ना परतून घ्यायचं. तर जरा जरा भाजून घेते आणि मग मी टाकते पाण्यामध्ये आणि स्वच्छ धुवून घेते. दोडके चांगले सोलून स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि पाणी निथळायला ठेवलं आहे. बघा, ही माझ्याकडे छोटीशी जाली आहे. हे घेतले 2 कांदे मोठे आणि हे 3 मिरच्या घेतल्या आहेत. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. मी प्रत्येक सुकी मच्छी, ओली मच्छीमध्ये मिरचीचे तुकडे टाकते. चांगली चव येते. हे हळद आहे, हा गरम मसाला आहे, लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि 2 टमाटर घेतलेत. तेल घेतलं आहे आणि फक्त 2-4 आमसूलं घेतलेत. कारण का जवला थोडा सुका जवला कमी आहे ना, मग जास्त काय करायचं आहे. कांदा चांगला तेलामध्ये मस्त परतलं आहे मी. तेल जरा मी जास्तच टाकलं आहे. आता टाकते मी टमाटर. चांगला आता परतून घेते मी आणि मग टाकते सर्व मसाले टाकून घेतलेत. हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला आणि आमसूल सर्व टाकून घेतलेत. हे बघा, सर्व मिक्स करून घेतले. बघा, थोडा वेळ ठेवलं मी. मस्त तेल सुटलं आहे बघा. रंग पण काही छान आला आहे. आता टाकते मी याच्यात, बघा स्वच्छ धुवून घेतलं आहे जवला टाकते. त्यानंतर टाकते मी हे दोडके. आता हे सर्व मी मिक्स करून घेते. सर्व एकजीव करून घेतलं आहे मी. आता ठेवते मी याला मंद आचेवरती झाकण. आता 10 मिनटं ठेवते मी याच्यावरती झाकण. मस्त वाफेवर शिजेल. बघा, गॅस पण मी मंद करते. झाकण काढते मी. वाव, बघा काय मस्त आलं रंग. आता मी याच्यावर झाकण ठेवणार नाही, कारण का दोडक्याला खूप पाणी सुटतं ना, मग झाकण नाही ठेवणार. आता मी असंच उघडं ठेवते. हे बघा काय मस्त झालं. आता मी गॅस बंद करते. बाजूला मी भाकरी पण केली आहे तव्यावर. बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटलं. मी केली होती 2-3दा ही भाजी. म्हटलं चला आज एक वेळ म्हटलं व्हिडिओ करूया, सुक्या मच्छीमध्ये दोडकं टाकून कसं होतं ते. मी केलं आहे तसं तुम्ही पण एकदा करून बघा. आता मी सर्व करून दाखवते. झणझणीत दोडक्या जवल्याची भाजी आणि सोबत भाकरी, एक नंबर. तुम्ही पण असं करून बघा मित्रांनो. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया मोठ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.